अतिशय दुर्दैवी घटना महाराष्ट्र राज्यामध्ये वारंवार घडत आहेत. ह्याचं अत्यंत दुःख आहे एक महिला म्हणून आणि एक पदाधिकारी म्हणून की आज सत्तेचा माज असणाऱ्या ह्या सरकारचा हा माज मोडण्याची वेळ जनतेने रस्त्यावरती उतरून आणलेली आहे. ह्या सरकारने लक्षात घ्यावं. आणि महिला आयोग काय करतंय हे मला अगदी म्हणजे महिला आयोगाला विचारायचं आहे की आपण कुठल्या अधिकाराने गुन्हेगाराच्या बाजूने बोलत आहात. आपण ताबडतोब राजीनामा द्यावा ही आमची सर्व महिलांच्या वतीने आमची मागणी आहे की आज एवढी मोठी घटना घडलेली असताना त्याचा पाठपुरावा करायला तुम्हाला वेळ नाही. तुम्हाला सोशल मीडियावरती बाईट द्यायला वेळ आहे. तिथे जाऊन पोलिसाची जो आरोपी आहे त्याची बाजू घेण्यासाठी तुम्हाला वेळ आहे. परंतु पीडित कुटुंबाला येऊन साधी तुम्हाला येऊन विचारपूस करावीशी सुद्धा वाटली नाही. आज त्या मुलीची हत्या झाली आहे का तिने आत्महत्या केली आहे ह्याचा पाठपुरावा त्यांनी केला आहे का? तिला जर आत्महत्याच करायची होती तर तिने जिथे तिचं काम चालू आहे तिथे आत्महत्या केली असती. जिथे तिला राहत आहे तिथे तिने आत्महत्या केली असती. तिला एका लॉजवरती एखाद्या हॉटेलवरती जाऊन आत्महत्या करायची गरज काय पडली? आणि जे ते तिने लिहिलेलं आहे हे ग्राह्य धरलं जात नाही आहे. तिने ज्या चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या ग्राह्य धरलेल्या जात नाही आहेत. वारंवार ती जे कंप्लेंट करत होती त्या कंप्लेंट ग्राह्य धरल्या जात नाही आहेत. जो तिचा घरमालक होता तो वारंवार ह्या गोष्टींवरती त्रास देत होता. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार कोण? हे आमच्यासारख्या महिला पदाधिकाऱ्यांसमोर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. आज संतोष देशमुखांची केस झाली. मिळवून देण्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने महिला आघाडी जी काँग्रेसची महिला आघाडी आहे ती कशा पद्धतीने ऍक्टिव्ह असेल? आम्ही आता जिल्ह्यामधून प्रत्येक ठिकाणी आम्ही मोर्चे काढत आहोत. काल ताईंनी सुद्धा कॅन्डल मार्च तिकडे पिंपरी चिंचवडला काढलेला आहे. पुण्यामध्ये सुद्धा आम्ही कॅन्डल मार्च काढला होता. भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला होता. आता हा कार्यक्रम नाही, ही एक शोकांतिका आहे आम्हाला की ह्या अशा पद्धतीच्या तरुण मुली आज आम्ही इथे आलो आहे. ह्या मुलीच्या आईवडिलांची परिस्थिती पाहिलेली आहे की आज एवढ्यासाठी मुलींना मोठं केलं का? आज पोटाला चिमटा घेऊन लहानाचं मोठं मुलींना करायचं, एवढं डॉक्टर करायचं, आपल्या गावाचं नाव मोठं करायचं. आणि आज ती मुलगी ज्यावेळेला आत्महत्या करते त्यावेळेला त्या आईबापाने काय करायचं? कोणाकडे बघून जगायचं? आज मायलेक जेव्हा म्हणून मायबाप जनता ज्यावेळेला आपण एखाद्या पदाधिकाऱ्याकडे बघतो, गृहमंत्री करतात काय? एवढा त्यांचा भोंगळ कारभार, पोलिसांवरती त्यांचा दबाव नाही, प्रशासनावरती त्यांचा दबाव नाही. आज गृहमंत्री करतायत काय? सगळ्यात पहिलं तर रुपाली चाकणकर ज्या आहेत महिला आयोगावरती, आज त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा न करता एका बाजूने ते बघत आहेत, जनता बघते, हे सुद्धा त्यांना भाग नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं चाललंय काय? ह्याचा सोशल मीडियानी ज्या वेळेला तुम्ही